तर जय श्रीराम मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या एका नवीन अशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, लय दिवसापासून मला कमेंट वगैरे येत होत्या, इंस्टाला सुद्धा अनेक जण मेसेज करत होते की भाऊ, युनिकोडमध्ये आपला समजा कोणताही फॉन्ट असू द्या, डीजी फॉन्ट, इन्फिनिटी, कोणताही फॉन्ट असू द्या, तो आपण मोबाईलमध्ये कशा पद्धतीने वापरू शकतो, त्याचा युनिकोड कशा पद्धतीने काढू शकतो आणि ते पिक्सेल लॅबला कसं वापरायचं, हेच फक्त मला मेसेज येत होते. तर मित्रांनो, खूप वेळानंतर आपला हा आज व्हिडिओ रेडी आहे. म्हणजे आज मी व्हिडिओ टाकला आहे, तुम्ही पाहू शकता. आता कशा पद्धतीने काय करायचं हे व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच कळेल. तर मित्रांनो, फक्त तुम्हाला आजचा व्हिडिओ पूर्ण पाहायचा, सर्व स्टेप समजून घ्यायच्यात आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. मित्रांनो, तुम्ही अजूनसुद्धा आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन केला नसेल तर जॉईन करून टाका, कारण की आपले सर्व अपडेट्स, मटेरियल, फ्री मटेरियल तुम्हाला सर्व तिथे दिले जाईल. आणि अजूनसुद्धा इंस्टा आय डीला फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. तिथे सर्वात प्रथम तुम्हाला आपले अपडेट मिळत जातील, आपला व्हिडिओ कधी येईल, परत पोस्ट कोणते असतील, डिझाईन वगैरे. तर हे सर्वांची लिंक मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही फॉलो आणि जॉईन होऊ शकता मित्रांनो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा जरा वेळ न घालवता तर चला तर आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया. तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, आपलं युनिकोड पॅड म्हणून ॲप्लिकेशन हे ॲप आहे. हे जर ॲप तुमच्याकडे नसेल तर काळजी करू नका, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि अशा पद्धतीने सिम्पली तुम्हाला काय करायचं मित्रांनो, फक्त तुम्हाला युनिकोड पॅड ओपन करायचं सर्वात आधी, आपली पहिली स्टेप आहे. आणि त्यानंतर मित्रांनो, अशा पद्धतीने काय इथं तुम्हाला इंटरफेस येऊन जाईल. इथं काहीच करायचं नाही तुम्हाला, हे सर्व सोडून द्या इमोजी वगैरे. तुम्हाला काय करायचं, इथं अशा पद्धतीने दिसत असेल बघा, फॉन्टचं ऑप्शन म्हणून. हे बघा, डिफॉल्ट मी आधी करून होतो बघा, इथं फॉन्ट दिसत असेल 1 नंबरला. सिम्पली तुम्हाला काय करायचं, इथं फॉन्ट सिलेक्ट करायचं आणि सिलेक्ट फॉन्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. एवढं केल्याच्यानंतर मित्रांनो, तुम्हाला तुमचा ॲप फाईल मॅनेजरमध्ये घेऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, तुमचा जो कोणताही फॉन्ट असेल ना, इन्फिनिटी समजा, डीजी फॉन्ट समजा, किंवा दुसरं कोणताही असं फॉन्ट असेल जो युनिकोड करायचा आहे, तो सिम्पली तुम्हाला अशा पद्धतीने फक्त इथं क्रिएट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, पाहू शकता अशा पद्धतीने मी इन्फिनिटी 30 फॉन्ट हा सिलेक्ट केला स्टार्टिंगला. तर आता हा फॉन्टला मित्रांनो कशा पद्धतीने युनिकोड करायचं ते समजून घेऊयात. तर आज आहे 6 एप्रिल, म्हणजे रामनवमी आहे. रामनवमीचीच मित्रांनो आपण खतरनाक असं नाव क्रिएट करूयात. हे बघा, तुम्हाला सर्व असे लेटर दिसून जातील. स्टार्टिंगला मित्रांनो इथं आकडे राहतात, त्यानंतर आपले स्टार्टिंगचे नॉर्मल इथं कीवर्ड राहतात, आणि त्यानंतर अशा पद्धतीने काही जोडाक्षर वगैरे राहतात. आणि त्यानंतर आपले काना, मात्रा, सर्व उकार, वेलांटी, असे काही कॅलिग्राफीमध्ये हे बघा तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने. तर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला जे कोणतं नाव बनवायचं आहे ना, ते अशा पद्धतीने इथे क्रिएट करून घ्यायचं आहे. तर आपल्याला मित्रांनो राम आहे हे नाव एकदम खतरनाक स्टाईलने क्रिएट करायचं आहे. तर ते कशा पद्धतीने करायचं, तर बघा अशा पद्धतीने कुठले तरी रो शोधून घेतो आधी. हे बघा, राम रस सिलेक्ट करून घेतला आहे. तुमचं मित्रांनो कोणतंही नाव असेल ना, तर तुम्हाला इथं अशा पद्धतीने त्याची सर्वप्रथम तुम्हाला अक्षर शोधून घ्यायचे अशा पद्धतीने. आता र तर झाला, तर त्यानंतर मित्रांनो काना तर हा राहतोच. हा बघा, रामला अशा पद्धतीने इथे तुम्ही पाहू शकता वरती रा आपला क्रिएट झालेला आहे. त्यानंतर आपल्याला म शोधायचा आहे मित्रांनो. तुम्हाला साधं नॉर्मल जर तिथं करायचं असेल ना, फक्त तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा म लावू शकता इथं. हे बघा अशा पद्धतीने राम. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथे जर स्पेस द्यायचा असेल ना, तर इथं काय, इथं तुम्हाला असं ब्लँक दिसत असेल बघा, इथं फक्त तुम्हाला असं 2दा किंवा 3दा टाईप करायचं आहे. तर तुम्हाला असं दिसून जाईल की तुमचं इथं बॅक स्पेस दिलेला आहे. आणि त्यानंतर मित्रांनो, मला रामनवमी म्हणून लिहायचं आहे, नवमी म्हणून. आणि त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम न शोधण्याची गरज आहे. न इथं तुम्हाला वरती पण होता, पण मला कॅलिग्राफीमध्ये मी शोधतो एकदम. तर न नसेल तर मित्रांनो आपण नॉर्मलवालाच न घेऊयात अशा पद्धतीने. हो, पण तेच घेऊया. मची गरज आहे आपल्याला कॅलिग्राफीमध्ये. हे बघा, मग नॉर्मल टाकतो, कॅलिग्राफीमध्ये थोडंसं घेऊया. हे तुम्ही बघू शकता मित्रांनो, अशा पद्धतीने काही कॅलिग्राफीमध्ये उकार वगैरे आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला काय अशा पद्धतीने वेलांटी शोधायची आहे, जी कोणती एकदम व्यवस्थितरित्या बसून जाईल ती तुम्ही सिलेक्ट करून घ्या आधी. मित्रांनो, तुम्हाला राईट लेफ्टला सुद्धा समजा तुम्हाला वेलांटी अशा पद्धतीने ही थोडेसे पाहू शकता राईट साईडला जास्त जात आहे. तर कशा पद्धतीने हिला करायचं, फक्त तुम्हाला असं इथं फक्त ह्या कर्सरला फिरवायचं इकडे तिकडे. आता बघा, मी मच्या जागेवर घेतलं आणि अशा पद्धतीने मी वेलांटी लावतोय. हे बघा, तरी सूट करत नाही आहे, चांगलीवाली एकदम बघून लावूयात.
हे बघा अशा पद्धतीने खतरनाक एकदम. तर मित्रांनो ही एकदम खतरनाक मला वाटली. अशा पद्धतीने मी सिलेक्ट करून घेतो याला. परत एकदा इथं स्पेस देऊयात परत एकदा आपण. आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीने अजून काही नाव वगैरे बनवायचे असतील, काय क्रिएट वगैरे अजून करायचं असेल तर इथे तुम्ही पाहू शकता विविध प्रकारचे अशा पद्धतीने तुम्हाला इथे लेटर देण्यात आलेले आहेत. हे बघा त्रिशूल समजा, किंवा महादेवाचं त्रिशूल दिलं आहे, इथे बासुरी दिली आहे, अशा पद्धतीने महाराजांची सुद्धा तलवार दिलेली आहे मित्रांनो. हे सर्व तुम्हाला अशा पद्धतीने मिळून जाईल. इथे समजा आपल्याला रामनवमी, आता इथे भगवा झेंडा घेऊयात आपण. आणि एवढं केल्याच्यानंतर सिम्पली मित्रांनो तुम्हाला काय करायचं, इथं कॉपी 3 नंबर म्हणजे कॉपीचं ऑप्शन दिसतच असेल अशा पद्धतीने. फक्त सिम्पली तुम्हाला कॉपीच्या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं. तर एवढं केल्याच्यानंतर तुम्हाला आपल्याला कट करून घ्यायचं. आपलं ह्याचं काम संपलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला पिक्सल लॅब ॲप्लिकेशनची गरज लागणार आहे. हा जर ॲप तुमच्याकडे नसेल तर काळजी करू नका, आम्हाला इन्स्टाला किंवा टेलिग्रामला मेसेज करा, मी ते तुम्हाला त्याची डिटेल्स सांगून देईल. तर अशा पद्धतीने मित्रांनो सिम्पली तुम्हाला पिक्सल लॅब ॲप्लिकेशनची गरज लागणार आहे. एवढं केल्याच्यानंतर मित्रांनो आता तो आपल्याला फॉन्ट इथे कशा पद्धतीने एडिट करायचा आहे ते आता समजून घेऊयात अशा पद्धतीने. तर इथे सर्वप्रथम फॉन्टच्या ऑप्शनवर क्लिक करा, त्यानंतर एडिटच्या ऑप्शनवर क्लिक करून हे डिलीट करून घ्या. आणि मित्रांनो आपण युनिकोड ॲप्लिकेशनमध्ये जे कॉपी केले आहे ना ते इथे सिम्पली अशा पद्धतीने पेस्ट करून घ्या. तर पाहू शकतो इथे तुम्हाला अशा पद्धतीने काही नावं दिसून जातील. हे आपल्याला समजणार नाही इंग्लिशमध्ये, हे तुम्ही पाहू शकता. तुम्ही म्हणत असाल आपण तिथे कॅलिग्राफीमध्ये क्रिएट केलं, इथं अशा पद्धतीने कसं झालं. इथे सिम्पली तुम्हाला अशा पद्धतीने टाईप करून घ्यायचं. आणि त्यानंतर मित्रांनो फॉन्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं. इथे तुम्हाला 2 नंबर म्हणजे माय फॉन्टच्या ऑप्शनवर क्लिक करून इथे मित्रांनो तुम्हाला काय करायचं, इथं फाईलचं ऑप्शन दिसतं अशा पद्धतीने. त्या फाईलच्या ऑप्शनवर क्लिक करून मित्रांनो तुम्हाला तुमचे जे कुठे ज्या कोणत्याही फोल्डरमध्ये फॉन्ट असतील ना, आता माझा समजा MG डिझाईनमध्ये आपला फॉन्ट आहे, तर मित्रांनो हा फॉन्ट अशा पद्धतीने सिलेक्ट करून घ्यायचा, ॲड टू डायरेक्टरी. तर मित्रांनो मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं तुम्ही इन्फिनिटी 30चा वापर करत आहे. इथं बघ 2 नंबरला इन्फिनिटी 30 म्हणून लिहिलेलं आहे अशा पद्धतीने. त्या फॉन्टला फक्त सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ओके केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला दिसून जाईल की आपलं रामनवमी हे टेक्स्चर एकदम खतरनाक पद्धतीने इथे ॲड झालेला आहे. आता मित्रांनो तुम्हाला इथे दिसत असेल की अशा पद्धतीने आपला तो झेंडा आपण इथे ॲड केला होता ना तो अर्धवटच दिसत आहे. तर त्यासाठी मित्रांनो पेंडिंगमध्ये जाऊ, थोडीशी पेंडिंग वाढून घ्या इकडची तिकडची, अशा पद्धतीने वाढवा. तर इथून तुम्हाला दिसून जाईल की अशा पद्धतीने मी केलेलं आहे. आता ह्या फॉन्टला मित्रांनो आपला इथं तर इथं युनिकोड झाला आहे. आता एकदम टेक्स्चर वगैरे लावून बॅनरला कसं यूज करायचं ते इथं सांगून देतो. तर अशा पद्धतीने हे कट करून घ्या. आधीचं एक एक शब्द ठेवा. मी स्टाईल काही सेव्ह केलेले आहेत माझ्या, त्या स्टाईल मी इथं वापरतो. थोडंसं फॉन्टला सिलेक्ट केलं. तर मित्रांनो पाहू शकता खतरनाक पद्धतीने इफेक्ट आपला इथं फॉन्टला बसलेला आहे अशा पद्धतीने. हे लेअर मित्रांनो तुम्हाला लॉक करून घ्यायचे, हे डिलीट करून घ्या. ह्या एडिट केलेल्याच फॉन्टला कॉपी करून एडिट करून परत एकदा आपण ते जिथं कॉपी केले होतं ना ते इथं फक्त अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायचं. मित्रांनो तुम्ही पाहू शकता थोडीशी साईज छोटी करून घ्यायची अशा पद्धतीने. हे पाहू शकता अशा पद्धतीने. हे थोडंसं आपलं भगवा थोडंसं कट करून नंतरच्या ह्याला टाकू. हे बघा अशा पद्धतीने सिम्पली तुम्हाला इथं लावून घ्यायचं आहे आणि दुसरी लेअरसुद्धा लॉक करून घ्यायचे. आणि त्यानंतर मित्रांनो आपला भगवा राहिला भगवा झेंडा. हा कशा पद्धतीने कुठं आणि कसं लावायचं हे तुम्हाला मी सांगून देतो. हे बघा ह्या लेअरला थोडंसं बॅक घ्या. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही इथं लावू शकता. हे बघा मी नच्या उकार इथं लावला आहे अशा पद्धतीने. थोडंसं कट झाला आहे झेंडा, तो एकदम वाढून घेऊयात. हे बघा आधी असा होता मित्रांनो, तर आपण त्याला एकदम खतरनाक पद्धतीने वाढून घेतला आहे. आणि हे टेक्स्चर मित्रांनो तुम्हाला आता कळत असेल की कशा पद्धतीने मी वापरला आहे. त्या ट्रान्सपरंटमध्ये जाऊन सेव्ह एज इमेजमध्ये फक्त सेव्ह टू गॅलरी हायच्या ऑप्शनवर क्लिक करून घ्या. तर ही आपली PNGमध्ये सेव्ह झालेली आहे मित्रांनो. तर आता ही आपलं हे तुम्हाला समजलं असेल की कशा पद्धतीने फॉन्ट ॲड करून युनिक कोड करून त्याला कशा पद्धतीने इथं पिक्सल लॅबमध्ये क्रिएट केला आहे हे तुम्हाला समजलंच असेल. आता हे टेक्स्चर हे मित्रांनो PNG कशा पद्धतीने आपण बॅनरमध्ये वापरू शकतो तर मी ते तुम्हाला आता सांगून घेतो. हे पाहू शकतो मित्रांनो. तर मित्रांनो हे आपले रामनवमीची डिझाईन आहे. हे फक्त ते हे खोडून घेतो मी अशा पद्धतीने. आता मित्रांनो आपल्याला जे आपण तिथं कॉपी केलं होतं, जे आपण इमेज सेव्ह केली होती ना ते इथं फक्त अशा पद्धतीने इथं तुम्हाला ॲड करून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता एकदम. हे बघा
आत्ता आपण युनिकोड केलेली ही आहे मित्रांनो PNG. हिला फक्त फुल स्क्रीन करून हे तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने खतरनाक पद्धतीने तुम्ही फॉन्टचा युनिकोड काढून यूज करून कशा पद्धतीने बॅनरमध्ये वापरू शकता हे मी तुम्हाला सांगितलं आहे. तुम्ही पाहू शकता खतरनाक पद्धतीने आपली डिझाईन झाली आहे मित्रांनो. एवढे समजलं असेल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा व्हिडिओ कोणता टॉपिक पाहिजे हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आजच्यासाठी इथंच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटूया. धन्यवाद.